स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे। कुणालने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला। या व्हिडिओमध्ये कुणाल हा गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना दिसला। अशातच आता कुणाल कामराच्या विरोधात शिंदे गटाचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। जो इन्होंने महाराष्ट्र की इलेक्शन से किया है ना भाई साहब, बोलना पड़ेगा। यहाँ पे इन्होंने पहले क्या किया, शिवसेना बीजेपी से बाहर आ गई, फिर शिवसेना से बाहर आ गई, एनसीपी से एक वोटर को 9 बटन दे दिए, सब कंफ्यूज हो गए। चालू एक जन ने किया था, वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने, वहां से आते हैं। हे बघा, कुणाल कामरा ही जी वृत्ती आहे, आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये केंद्र सरकारवर आदरणीय मोदीजीवर यांनी कायम टीका करण्याचं काम केलेलं आहे आणि आता सध्या त्यांचं दुकान बंद झाल्यामुळे त्यांनी आता या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न केलाय। एका हातामध्ये संविधान दाखवत आहेत, त्या संविधानाच्या भरोशावरच रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री झाला। एक प्रकारे तो संविधानाचा अपमान ते या ठिकाणी करतायत। गरीब माणसाने मुख्यमंत्री होऊ नये अशा पद्धतीचं जर त्यांना वाटत असेल तर मला वाटतं हे निषेधार्ह बाब आहे आणि त्यांना वाटत असेल की मी बोलल्यानंतर काहीच होणार नाही, तर कालच्या दिवशी शिवसैनिकांनी त्यांचा चमत्कार त्यांना दाखवलेला आहे। आमचे आमदार आदरणीय मुरलीभाई पटेल, मुरजीभाईंनी त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। या 2 दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने त्यांच्या तोंडाला शिवसैनिक काळं फासतील, त्यांना फिरणं मुश्किल करून टाकतील, असा आमचा त्यांना इशारा आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणालाही काही बोलण्याचा अधिकार दिलेला नाही। आक्षेपार्ह बोलल्यानंतर गुन्हा दाखल होतो याची देखील नोंद या सगळ्या याच्यामध्ये आहे। मला असं वाटतं की हा कामरा की कोण आहे कलाकार, त्यानं हे भान ठेवलं पाहिजे होतं आणि कोणाच्या तरी सांगण्यावरनं अशी गाणी बनवणं आणि वैयक्तिक एखाद्या व्यक्तीला बदनाम करणं हे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कुठंच लिहिलेलं नाही, ते कोणाच्याच वाचनात आलेलं नाही। आणि म्हणून माझ्यासोबत आता बुर्जी काका देखील आहेत, त्यांनी कालच या संदर्भामधला FIR पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला आहे आणि आमच्या नेत्याबद्दल जर कोण बोलत असेल तर आमच्या नेत्याप्रती असलेलं जे प्रेम आहे ते काही लोकांनी व्यक्त केलं। मला असं वाटतं की ज्या स्टुडिओमध्ये या सगळ्या घटना घडल्या तिथं या होताच कामा नये याची दक्षता देखील कार्यक्रम ठेवणाऱ्यांनी घेतली पाहिजे। बरं, तुम्ही फोटो देखील तुमच्याच माध्यमातून आम्ही बघितले, हा कामरा कोण जो आहे तो कोणाबरोबर बसलेला आहे, कोणाशी चर्चा करतोय, कोणाबरोबर त्याचे फोटो आहेत, म्हणून मला असं वाटतं की हे पूर्वनियोजित आहे। अशा पद्धतीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही। इव्हन फक्त त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर टीका टिप्पणी केली अशातला भाग नाही, त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर देखील टीका टिप्पणी केलेली आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या नेत्याबद्दल अभिमान असतो, स्वाभिमान असतो। त्याच्यातनं काही ठिकाणी स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया निर्माण झाली, त्याचं समर्थन कोणी करत नाही, म्हणजे जे काय तोडलंय त्याचं समर्थन कोण करत नाही, परंतु अशा पद्धतीची भूमिका घ्यायला जे लावणारे आहे त्यांचा देखील तपास झाला पाहिजे। या कामराच्या मागं बोलवता धनी कोण आहे हे देखील आपण तपासून बघितलं पाहिजे। त्याच्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर, दुर्दैवी घटना घडल्यानंतर कोणी त्याचं समर्थन करत नाही, परंतु ती कोणामुळे घडली, ही घडवली गेली याचा देखील तपास झाला पाहिजे। समर्थन करणारे त्याच धर्तीचे आहेत म्हणून ते समर्थन करतायत। प्रश्न असा आहे, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, तो कोणी का असना। आणि कुणाल कामराने जे काय वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि जे शिवसैनिकांनी केलेलं आहे की ज्याला जशाच तसं उत्तर दिलेलं आहे आणि जे काय समर्थन करणारे आहेत त्यांचाही जाहीर निषेध करतो। पण संजय राऊत कुणाल कामराचं समर्थन करताना दिसत आहेत, कुणाल कमाल आहे अशा स्वरूपाचं ट्विट करून तुम्हाला संकेत देत आहेत। आम्ही ते संकेत स्वीकारतोय, आम्ही काय घाबरतोय काय त्या संजय राऊतला? संजय राऊत असो नाही तर आणि कोण असो, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि त्याचं प्रायश्चित त्यांना घ्यावं लागेल। कुणाल कामराचं बोलवता धनी कोण आहे मग? ते आता ते देते ना त्याला समर्थन, तेच बोलवते धनी आहे, दुसरं कोण आहे? बघा, कुणाल कामरा हा एक वाह्यात बोलणारा माणूस आहे। त्यांनी पूर्वी देखील अशाच प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आज तर म्हणजे त्यांनी हद्द केलेली आहे। माननीय एकनाथजी शिंदे यांचा जो प्रवास आहे ना, एक शेतकरी पुत्र, रिक्षावाला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, हा प्रवास कोणाला तरी पाहवत नाहीये। हे त्यांचं जे कर्तृत्व आहे ते कोणाला पाहवत नाहीये, कारण काही लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत आणि त्यांना कुठेतरी खटकतंय की एक सर्वसाधारण मनुष्य शिवसेनेच्या मार्फत आज मुख्यमंत्री होऊ शकतो। बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना नक्कीच आवडलं असतं, परंतु हा जो कुणाल कामरा जो आहे
नंतर तो आता संविधानाचं पुस्तक हातात घेऊन फोटो काढतोय. म्हणजे संविधानाचं पुस्तक हातात घेतलं म्हणजे कोणी कोणाला शिव्या देऊ शकतं का? मी पण एक संविधानाचं पुस्तक हातात घेते आणि उद्या कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीवर किंवा कोणावरही कोणाच्याही घरातल्या व्यक्तींवर जाऊन शिव्या देणार आहे, चालणार आहे का? संविधानाने हे अधिकार दिले आहेत का? आपल्याकडे अनेक गीतकार, कविताकार, शेरो शायरी करणारे कलाकार अनेक झालेत. अजूनही शेरो शायरीचे कार्यक्रम चालतात. सरकारवर टीका केली जाते, परंतु ते काही मर्यादा असतात, त्याची काही शब्दरचना असते जी कुठेतरी सुसंस्कृतपणा पण असतो त्यामध्ये.